किती टाइम झालेले कंडक्टर गाडी चालवणार टाकाची गेअर कापास चालक कंडक्टर बोलून घ्या ना किती तास 2 तास पुन्हा एकदा संपाचा हात्यारोप असलेले नेमकी काय मागणी? आमची काही मागणी वगैरे नाही किंवा काहीच नाही, पण आमचा संप आम्ही यासाठी पुकारलेला आहे की आमच्या 3 महिन्यापासून पेमेंट रखडलेले आहेत. जवळजवळ 3 महिन्यापासून त्यांनी म्हणजे 1.5 वर्षापासून ते PF असेल किंवा SI असेल आत्ता पण मिळालेलं नाही. आम्ही जोपर्यंत ह्या मागण्या आमच्या म्हणजे जोपर्यंत SI किंवा PF आमच्या अकाउंटला पडत नाही किंवा जोपर्यंत आमचे पेमेंट पडत नाही तोपर्यंत आम्ही हे संप कायम ठेवणार आहे. जवळजवळ 500च्या वरती आहे. सगळे कर्मचारी, वाहक कर्मचारी सगळे आहेत या संपामध्ये सामील. नाशिक रोडचा कॉन्ट्रॅक्ट वेगळा आहे आणि तपोवनचा जो कॉन्ट्रॅक्ट आहे हाही वेगळा आहे. याच्यामुळे सर आमच्या प्रमुख मागण्या म्हणजे आमचा 1.5 वर्षापासून PF SI पण यांनी टाकलेला नाही आहे आणि हे आमच्या पगारसुद्धा वेळेवर करत नाही. ती जवळजवळ ऑक्टोबरपासून काही मुलांचे पेमेंट रखडलेले, सर्वांना घरदारे आहेत, संसार चालवावा लागतो. त्याचासुद्धा एवढ्या पैशात त्याचीसुद्धा पूर्णता होत नाही आणि वेळेवर सुद्धा पेमेंट करत नाही आहे. इथं काही मुलं बाहेरून आलेले ते हातावर आहेत, त्यांना वारंवार रूम बदलावं लागते आहेत कारण रूम मालक पैसा नसल्यामुळे काढून देतात आणि त्यांना वेळेवर पैसा कुठून द्यायचा, हे वेळेवर देत नाही तर आम्ही त्यांना पण कुठून देणार आहे. आणि जोपर्यंत आमचे पूर्ण अकाउंटला क्लिअर करत नाही तोपर्यंत आम्ही आमचे संप मागे घेणार नाही. आणि प्रशासन सुद्धा आम्हाला फक्त आश्वासन देत आहे, त्याच्यावर काहीही तोडगा काढत नाही. प्रशासन
प्रशासनाला सुद्धा असं वाटतंय की आमची गरज नाही आहे आता, त्यामुळे आमची पण इथं काम करण्याची इच्छा राहिलेली नाही आहे. यांनी आमचं क्लिअर करून द्यावं, आम्ही सोडून जाऊ. नेमका काय मागणी आहे तुमच्या? आमची मागणी आमचं 3 महिन्यापासून वेतन रखडेल इथून मागं पण आम्ही 7 वेळा संप केला. इथून मागं पण आमची पेमेंटचीच मागणी होती आणि प्रशासन याच्यावर कोणत्याही प्रकारे ॲक्शन घेत नाही. हां आणि काय किती लोक आहे आता संपात सहभागी? संपात आता 300-400 लोक आहे. बरं, मग आता तुम्ही मागे घेणार नाही का? आम्ही संप मागं घेणार नाही. जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होती नाही तोपर्यंत आम्ही संप मागं घेणार नाही.